गुड मॉर्निंग. सर्वांना नमस्कार. रोल शेतकरी भाग 38. काल रात्रीचा तो गोड क्षण होता. शिवम आणि प्रिया दोघांनाही अजून तो जाणवत होता. सकाळ झाली. प्रियाने हळूच डोळे उघडले तर शिवम तिच्या केसांशी खेळत तिच्याकडे बघत होता. ती लाजून म्हणली, काय हो, एवढं काय बघताय? आणि तो हसत म्हणला, काल रात्रीचं आठवतंय म्हणून हसतोय ग. तशी ती लगेच तोंडावर चादर घेत म्हणाली, अहो, काही पण असतं हं तुमचं सकाळी सकाळी. आणि आता तो तिला जवळ घेत म्हणाला, सकाळीच तर खरं प्रेम दिसतं ना. असं म्हणून त्याने तिला त्या चादरीच्या वरूनच मिठी मारली. तशी ती त्याला हलकस ढकलत उठली आणि म्हणाली, बस आता हं, खूप झालं तुमचं प्रेम. आणि आता ती त्या नाईट गाऊन मध्ये पण खरंच त्याचं मन काही केलं तिला सोडायला तयारच नव्हतं. कारण ती अजूनही खूप छान दिसत होती. म्हणून त्याने आता सरळ तिच्या मांडीवर डोकं दिलं आणि म्हणाला, ओ राणीसारखा, जरा वेळ बसा ना, नंतर काय असेल ते. आणि तिनं हळूच त्याच्या गालावर हात फिरून म्हणली, हो का? पण आईसाहेब आबासाहेब पण नाहीत ना घरी, विसरलात का? मग काम कोण करेल? तो म्हणाला, हो का? काय झालं जर आज दुसऱ्यांनी कुणी केले तर? मग देणार नाही का टाइम मला तुम्ही? ती म्हणाली, बघेल हं, विचार करून सांगते. पण त्याने पुन्हा तिला तशीच मिठीत घेऊन पुन्हा झोपला. आता एकाच रात्रीच्या 2 वेळच्या पलंगतोड रोमॅन्सने दोघे पण झोपले होते. पण त्याने प्रियाला थोडेसे सुद्धा स्वतःपासून दूर झोपूच दिले नाही. स्वतःच्या मिठीतच घेऊन तो झोपला होता. आणि आता तिला पण त्याच्या मिठीची सवय झाली होती आणि त्याच्या हार्ड रोमॅन्सची पण. तसं सकाळी सकाळी ती लवकरच उठली. कारण 2 जबाबदारी तिला पार पाडायच्या होत्या. तो जरी कामावर गेला तरी हिला घरचे व शेतीची छोटी मोठी कामे तर मदत करून घरी करावीच लागणार होती. आणि शिवमची कमतरता पण भासू देणार नाही, हे वचन तिनं दिलं होतं त्याला. पण आज खूप मोठी समस्या उभी राहणार होती. ती उठायला लागली तशी शिवमने तिला पुन्हा घट्ट मिठीत मारत म्हणला, अजून थोडा वेळ झोपा ना माझ्यापाशी, काय असं करता हो? ती म्हणली, अहो सोडा ना, तुम्ही नसता ना घरी, मग सगळे बघावे लागते. तो म्हणला, अगं थोडा वेळ, आणि तुझं काही दुखत तर नाही ना आज? आणि ती लाजून म्हणाली, नाही हो, नाही दुखत. तो म्हणला, बरं मग आज काय स्पेशल नियोजन आहे का? ती म्हणली, शी, सकाळी सकाळी काही पण सुचतं हो तुम्हाला. आणि उठायला लागली. तसं तो म्हणला, अगं मी तुला जा नाही म्हणालो अजूनही. ती म्हणली, अहो, हवं तर तुम्ही झोपा ना, मला जाऊ देत ना. तो म्हणला, नाही म्हटलं ना म्हणजे नाही. तशी ती त्याच्या गालावर एक किस करत म्हणाली, आता जाऊ द्यात ना. तो म्हणला, मला लाच आवडत नाही. तसा तिने पुन्हा दुसऱ्या गालावर किस केली. तसा तो हसला आणि म्हणाला, लाचची रक्कम जरा अजून मोठी मिळाली तर विचार करेल हा. ती म्हणली, तो म्हणला, अगं, ती म्हणली, तुम्ही तर लाच घेत नाहीत ना. तो म्हणला, अगं, लाच देणारी इतकी सुंदर छान बायको असेल तर कोणाला घ्यावी नाही वाटणार. ती म्हणली, हो, पण आता सोडा ना, खूप उशीर होईल. तो म्हणला, सोडतो, पण एक मोठी लाचेची रक्कम हवी. ती म्हणाली, बरं बरं बाबा, तुम्ही म्हणाल तसं. असं म्हणून तिने त्याच्या ओठांवर एक डीप किस, आणि तो पण लॉंग किस केला. आणि स्वतःला त्याच्या मिठीतून सोडून घेतलं आणि गेली आंघोळीला. तसा तो तिला जाताना म्हणला, काळजी नको करू, मी जातो खाली आवरतो. गोटा तू निवांत घरकाम कर, मी आहे ना. तशी ती हसली आणि मनातच म्हणाली, खूप समजून घेतात मला, ताण होऊन पण देत नाहीत. हे पण आणि घरचे पण खूपच काळजी घेतात माझी. मी तर फक्त माझ्या पप्पांची परी होते, पण यांनी तर मला इथं सगळ्यांची राणी बनवून ठेवलं आहे. आणि हो, ही गोष्ट खरी आहे बरं का. शेतकरी मुलासोबत लग्न त्याच मुलींची होतात ज्यांच्यात हिंमत असते शेतकरी राजाचं राणीचं पद सांभाळण्याची. आणि स्वतःच्या अंगात दम असतो तेव्हा ते राणीपद टिकवता कुठल्याही परिस्थितीत येतं. आणि हीच खूबी प्रियात होती. तसं सगळं आवरलं तेवढ्यात आईसाहेब आबासाहेब पण आले. त्याने कामावर जाण्याच्या आधी आईसाहेब आबासाहेब यांचं दर्शन घेतलं. तशी ती त्याचं साहित्य आणण्यासाठी वर गेली. म्हणून याला तर ती आणूनच देणार होती खाली, पण तरी हा रूम मध्ये गेला. तशी ती कपाटातून त्याची बॅग काढत होती. तसं त्याने तिला पुन्हा कपाटातच मिठीत घेतलं आणि तिच्या मानेवरचे सगळे केस बाजूला सावरून म्हणला, चल येऊ मी.
ती म्हणली हो, फोन करा हा मला, तो मला नक्की करेल. राणी सरकार आपका हुकुम सरा खोपर, असं म्हणून त्याने तिला स्वतःकडे वळवले आणि तिच्या कपाळावर एक किस केला. आणि तिने पण त्याच्या कपाळावरून दोन्ही हात फिरवत म्हणाली बरं, आणि स्वतःच्या डोळ्यातलं थोडस काजळ त्याच्या कानामागं लावलं आणि म्हणाली खूपच जास्त छान दिसतं ना, मग कुणाची दृष्ट नको लागायला. तसा तो म्हणाला अगं मला नाही, तुलाच नको लागायला, असं म्हणून त्याने तिच्या कानाच्या मागे एक किस केला. परत तिच्या कमरेवर एक किस केला आणि म्हणाला अशी का आता दृष्ट, कळलं का? तशी ती म्हणाली कळलं कळलं, जा आता. तो म्हणला चल निघतो मी. ती हो म्हणाली आणि गोड स्माइल दिली. तो कामावर निघून गेला. पण इकडे घरी जवळपास 12 वाजेच्या सुमारास ती खूपच कसं तरी होत होतं म्हणून आईसाहेबांना सांगायला गेली. तशा आईसाहेब म्हणाल्या काय हो, काय होतंय प्रिया? ती म्हणली अहो आईसाहेब, खूपच जास्त दुखायला लागला आहे अचानक पोटात. तसं आईसाहेबांना कळलं होतं, पण त्या काही म्हणणारच नव्हत्या. त्या म्हणाल्या अहो, महिना केव्हा येतो तुमचा? ती म्हणली अहो, त्याला तर अजून 4 दिवस वेळ आहे. त्या म्हणाल्या पण यावेळी लवकर येईल कदाचित, म्हणून दुखते. चला तुमच्या रूम मध्ये आराम करा. आणि हो, आता दगदग धावपळ अजिबात करायची नाही. 5 दिवस तरी आराम करायचा. आबासाहेब आहेत, मी आहे, सगळं बघतो, आम्ही बघतो, तुम्ही फक्त आराम करायचा, कळलं? पण ही गोष्ट शिवमला तर माहीतच नव्हती. तशा त्या म्हणाल्या तसं झालं, तिला महिना आलाच. तशा त्या दुपारी तिला पाहण्यासाठी वर आल्यावर तिनं सांगितलं, तर त्या गालातल्या गालात हसल्या आणि म्हणाल्या बरं झालं, म्हणजे नवरात्र उत्सव आणि घटस्थापनाच्या वेळी काहीच अडचण नसेल ना घरात. तुम्ही झोपा, मी तुमच्यासाठी काहीतरी छान गोड बनवून आणते. कसं आहे ना, अशात गोड गोड खाल्लं की चांगलं असतं. तेवढ्यात शिवमचा फोन आला, तर तो आईसाहेबांनी उचलला आणि त्या म्हणाल्या बोला राजे, काय म्हणताय? तो म्हणाला नमस्कार आईसाहेब, काय करता? त्या म्हणाले काही नाही, तुमच्या राणी सरकारची जराशी सेवा, दुसरं काय? तो म्हणला अहो आईसाहेब, तुमच्या तर लाडाच्या आहेत ना त्या, तर तुम्हाला काही करू देत नाही, मग आज चक्क तुम्ही त्यांची सेवा करताय का? मला तर खूप. तशा त्या म्हणल्या थांबा थांबा, पुढे म्हणू नका काही, आम्हाला तर खूप जळायला वास येते हो सुनबाई, तुम्हाला येते का? ती म्हणला आईसाहेब, तसं नका म्हणू, नाही तर समोरच्या व्यक्तीचा धूर पण दाखवेल आपल्याला. आणि त्या म्हणला धरा, प्रियासोबत बोला, आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं बनवून खायला आणतो आहे. तसं त्यांनी प्रियाला फोन दिला आणि बाहेर गेला. तसा शिवा म्हणाला बापरे, कुणाचे तरी खूपच लाड होतात घरी. ती म्हणली लाड नाही, काही काळजी घेतात. मी तुमची घेते ना, मग त्या माझी घेतात काळजी, त्यात काय एवढं? तो म्हणला पण तू झोपलीस का ग, ते सांग. तसं तिला आता अवघडल्यासारखं झालं, कारण ते दोघे एक झाले तेव्हापासून तिचा पहिला महिना होता. आणि याआधी ते एक नव्हते, तर त्याला महिना सांगायच लागला नाही. तशी ती खाली पाहत खूप लाजून म्हणाली अहो ते. तसं तो म्हणला बरं बरं, कळलं मला, आणि तुझ्या लाजण्यावरूनच समजते. मी येतो संध्याकाळी, मग बोलू ना, जमेल हा, काळजी घ्या स्वतःची. असा फोन ठेवून दिला. संध्याकाळ झाली. आईसाहेब तिच्याकडे जाऊन आल्यावर त्यांना झोप लागली होती, पण त्या म्हणाल्या होत्या आईसाहेब खूपच पोटात दुखायला लागलं आहे, आणि त्यांनी गरम पाण्याची पिशवी घेऊन तिचं पोट पण शेकून दिलं होतं. तशातच शिवम घरी आला. तो सोफ्यावर बसला. आईसाहेबांनी त्यांना पाणी दिलं. तो म्हणाला आईसाहेब, तुमच्या लाडूबाई कुठे दिसत नाहीत? त्या म्हणाल्या अहो आहेत, त्या रूम मध्ये झोपल्यात. तसं तो म्हणला अहो संध्याकाळ झाली तरी झोपल्यात का, त्यांना का नाही उठवलं अजून? त्या म्हणल्या अहो झोपू द्यात, त्रास होतोय हो त्यांना. तो म्हणला मी आलोच हं. तशा त्या म्हणाल्या थोडा वेळ पण नजरेच्या आड जाऊ देत नाहीत ना. तेवढ्यात आबासाहेब आले. त्यांना म्हणले काय हो पाटलीनबाई, हसतात एकट्या एकट्या. तसा त्यांनी आबासाहेबांच्या गळ्यात दोन्ही हात टाकून म्हणाला अहो, तुमचे गुण आहेत पुरते तुमच्या राजेंमध्ये. ते त्यांना तसेच जवळ घेऊन म्हणाले मग मुलगा कुणाचा आहे हो? आमचाच ना, मग गुण पण आमचेच असणार ना. त्या म्हणाल्या ते बरोबर आहे, पण तुम्ही असे का पकडले मला? ते म्हणाले तुम्ही पकडले म्हणून मी पण पकडले. त्या म्हणल्या सोडा आता, कुणी येईल. ते म्हणले तुम्ही राग बघितला आहे ना राजाचा तुमच्या, मग माझा पण राग माहित असेल ना, मग गप्प मिठीत थांबायचं, कळलं? आता ह्या दोघांची अशी दादागिरी असायची बायकोवर. तसे त्या लाजल्या आणि म्हणाल्या बरं, पण इकडे शिवम रूम मध्ये गेला तर तिला झोपेतून उठवत म्हणला
किती वाजलेत बघितले का? उठा, हातपाय धुवून घ्या म्हणजे जेवण करू. आणि हो, चॉकलेट्स आणले ते पण खा. तशी ती पोटात पाय घेऊन झोपली होती. तिला खूपच जास्त ब्लिडिंग होत होतं यावेळी. असे तो बोलताना तिचे पांघरून बाजूला काढून लागला. तसं तिने ते घट्ट पकडून ठेवत म्हणली, नको ना, पांघरून नका काढू. तसा तो तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणला, मला हा अधिकार आहे ना की नाही? ती म्हणली, हो आहे, पण तो म्हणाला, मग पण येतो कुठे आपल्यामध्ये, चल उठ. तशी तिला उठताही येत नव्हतं, म्हणून त्याने डोक्याखाली हात घालून उठवले आणि म्हणाला, चल मी नेतो. तसं त्याने तिला दोन्ही हातांनी मिठीत उचललं. पण आता तिची सगळी साडी माखलेली होती आणि गादीवर बेडशीट ते तर सगळं खराब झालं होतं. तरी म्हणाली, अहो तुम्ही जा ना बाहेर, मी आवरते माझं. तो म्हणला, काही नाही, मी तुझं काही ऐकणार नाही, चल तयार हो, आपण आधी दवाखान्यात जाऊन येऊ. ती म्हणली, बरं पण बेडशीट तरी उचलू द्या मला. तो म्हणला, तू काहीच करायचं नाही, कळलं ना? धरे कपडे बदल, आपण दोघे जाऊन येऊ. ते बाहेरच मी बघतो, जा. तसा आईसाहेबांना त्याने सांगितलं आणि त्यांची मदत त्यांनी केली. सगळी रूम पण आवरली. ती बाहेर आली बाथरूम मधून, पण लगेच पोट धरून खाली बसली. तसा तो म्हणला, आईसाहेब आलोच हं, चल प्रिया. ती म्हणाली, अहो मला चालण्याची पण हिंमत नाही हो. तसं त्याने तिला आता सगळ्यांसमोर उचलून घेतलं आणि गेलं घेऊन दवाखान्यात. पण आता तसे सगळे नौकर खूपच लाजून आणि आबासाहेब आणि आईसाहेब खूपच गर्वाने पाहत होत्या की मुलगा खरंच दुसऱ्याची मुलीची जबाबदारी म्हणून नाही, तर आपली स्वतःची हक्काची साथ देणारी व्यक्ती आहे अशी समजून काळजी घेतात म्हणून. आणि त्याने घरची चारचाकी घेऊन पल्लवी, जी स्त्रीरोग तज्ञ होती, स्पेशलिस्ट होती, तिच्याकडे गेला. त्याने फोन केला होता तसा. प्रियाला तिनं चेक केलं आणि तिला एक पेन किलर दिली तेवर आणि म्हणली, तुम्ही जरा वेळ इथे झोपा, तेवर मी शिवांशी काही महत्वाचे बोलते. तशी ती हो म्हणाली आणि जरा वेळ झोपली. आणि आता पल्लवी शिवमशी बोलत म्हणाली, काय रे, हे तर खूपच आधी व्हायला हवं होतं. तुझ्या तर लग्नाला मला वाटतं जवळपास 3-4 महिने होऊन गेले असतील ना? फार तर फार 6 महिने. तो म्हणला, हो नक्कीच. काय म्हणायचं आहे तुला, ते तरी सांग. ती म्हणाली, अरे जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात आणि एक होतात, त्याच पहिल्या महिन्यात हा त्रास होतो. तसा तो शिवम तोंडावर हात ठेवून हसला आणि म्हणाला, काय ग विचारते तू? ती म्हणली, अरे खरंच. बरं सांग, आता किती वेळेस तुम्ही एकत्र आलात असाल, मग हा त्रास आता का? आता तो म्हणाला, थांब मी सगळं सांगतो. असं म्हणून तो म्हणाला, आमच्या राणी सरकारला वेळ हवा होता हो, मग दिला. त्यानंतर याच महिन्यात फक्त 4 वेळेस एकत्र आलो आणि त्यात पण हे असं घडलं झालंय बघ. ती म्हणली, अरे हो बरोबर आहे, पण ते काय माहित आहे का, पहिल्या वेळेस असले की असंच होतो ना त्रास. मग त्यात ती खूपच नाजूक आहे. बघ बरं, तू जितका त्रास दिला ना त्यापेक्षा अधिक त्रास तिला होतोय, तरी सहन करते ना ती. बरे ह्या पेन किलर आहेत, त्या दे तिला. त्रास पण फक्त याच महिन्यात असेल, पुढच्या वेळी नाही. आणि हो, तिची काळजी घे, खूपच नाजूक आणि सोजवळ आहेत त्या बघ. आणि तू जरा खूपच धसमुसळेपणा कमी कर जरा आणि तिच्या कलाकलाने घेत जा. तो म्हणला, ठीक आहे ग पल्लवी, मी तो त्रास तर नाही कमी करू शकत, पण काळजी तर नक्कीच घेईल, चल निघू मी. असं म्हणून दोघं हसले आणि निघाले. तिला बाहेर बोलवलं तर तिला आता जरासे बरं वाटत होते. दोघे पण घरी निघाले. ती म्हणाली, काय हो, काय सांगितलं पल्लवीताईंनी? तो तिची चेष्टा करत म्हणाला. ती म्हणाली, पुढच्या वेळी ही तक्रार नको, तर आनंदाची बातमी घ्यायला ये म्हटली ती. तशी तिला अजून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणली, काही पण असतं हं तुमचं, चला घरी. तो घरी आला. तो म्हणला, घरी जाऊच ग, पण घरी जाऊन काही कामच नाही ना, आता निवांत झोपा काढायच्या आहेत. ती त्याच्या खांद्यावर चिमटा काढून म्हणाली, निर्लज्ज, शी, काही पण काय बोलता हो? तो म्हणला, अगं खरंच, आता काय उपयोग, आता काय उपयोग आहे का जागून? ती म्हणली, मग आताच झोपा काढून घ्या ना, मग 5 दिवसांनी झोपच येणार नाही काढता तर मला. तसं ते घरी पोहोचले तर ती आता पहिल्यापेक्षा पण जरा बरी होती. मग काय, सगळे सुरळीत चालू होते 4 दिवस असेच. मग 5व्या दिवशी ती लवकर उठली, मस्त अशी अंघोळ केली. पण आता त्याच्या लक्षात नव्हतं की तिला आज 5 दिवस झाले होते म्हणून. तिने केस धुतले होते आणि स्वतःचे
सगळे 4 दिवसाचे आलेले आळस पण दूर केले. सगळ्यात आधी देवपूजा केली, सडा रांगोळी, घरातलं छोटी मोठी कामे. तेवढ्यात आईसाहेब आबासाहेब पण आले. तशी तिने केलेले सगळे काम पाहून आईसाहेब म्हणाले, पाटलीनबाई. आबासाहेब म्हणाले, पाटलीनबाई, आज सकाळ जरा जास्तच लवकर झाली हो ना? ती पण एकदम प्रसन्न वाटणारी. अशा त्या म्हणल्या, अहो, आज आपण प्रियाच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम ठेवू, जमेल? ते म्हणले, हो हो नक्कीच. काय काय आणायचं ते सांगा, मी आणतो. पण इकडे शिवम अजून पण उठला नव्हता. त्याला तर आज सुट्टी होती. तशी ती त्याला उठवण्यासाठी गेली, पण तो तर रूम मध्ये नव्हता. बाथरूम मधून आवाज येत होता पाण्याचा. तसं तिने बेडावरला. त्याचे घालण्यासाठी कपडे पण काढून ठेवले. त्याची पण अंघोळ झाली, पण टॉवेलच न्यायला विसरला. तो तर बाथरूम मधून बाहेर डोकावून पाहत म्हणला, प्रिया, प्रिया, असेल तर टॉवेल दे. ती म्हणाली, पण आता ती पण काही कमी चेष्टा करणारी नव्हती, माहिती आहे ना आपल्याला. तशी ती टॉवेल घेऊन बाथरूमचे दार वाजवून म्हणाली, हो धरा. तसं तो घेण्यासाठी हात पुढे केला की ही मागे घ्यायची. तो पुन्हा म्हणायचा, दे ना. ती परत पुढे करायची, ही परत मागे घ्यायची. आणि आता तो चिडून म्हणला, काय चेष्टा करते, दे पटकन, नाहीतर तुला मी ना. ती म्हणली, हो घ्या. असं त्याने टॉवेल घेण्यासाठी हात पुढे केला आणि तिने मागे घेतला. आणि त्याने टॉवेल ऐवजी आता तिलाच खिचून घेतलं बाथरूम मध्ये आणि घेतला बाथरूमचा दरवाजा बंद करून. आणि तिला तशी शॉवरच्या खाली भिजवून भिंतीवर दाबून धरले त्याने. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे कसं, एक एक सबस्क्रायबर वाढला की कहाणी बनवायला उत्साह येतो आणि इंटरेस्टिंग पार्ट टाकायचा म्हणजे एकदम मस्त वाटतं. तर धन्यवाद.